आता सगळ्यांचं असं पुष्कळ आम्हाला पत्र येतं की माताजी आमच्या हृदयातनं प्रेम वाहू द्या. आता मी कसं करू ते? अहो तुम्ही हृदय उघडा की. आता हृदय कसं उघडायचं एवढं मी सांगते. हृदय कसं उघडायचं? सर्वप्रथम एक लहानशा गोष्टीवरनं सुरू करायचं. आधी लिस्ट करायची की कोणत्या कोणत्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि कोणत्या कोणत्या लोकांबद्दल मला द्वेष आहे. पहिल्यांदा मग ज्यांच्यावर मला द्वेष आहे त्यांना प्रेमपत्र लिहायचे. फार कठीण काम, फारच कठीण. त्यांना लिहायचं की बघा मला तुमची फार आठवण येते, कारण तुम्ही किती थोर आहात. नसले तरी चालतील पण म्हणायला काय हरकत नाही. आणि मला फार बरं वाटेल तर तुम्ही माझ्या पत्राचं उत्तर पाठवाल तर. करून बघा जमतं का, कारण आत्म्याने तुम्हाला समर्थ केलेलं आहे. पण वरपांगीपणाने नाही. त्याला असं नाही वाटलं पाहिजे की वा चांगलं पत्र आलं ना, आता उद्या काहीतरी मागणी येणार. हे पहिलं पत्र म्हणजे इंट्रोडक्शन असणार यांचं. तेव्हा मनापासून हृदयापासून एक प्रेमपूर्वक पत्र पाठवायचं अशा लोकांना ज्यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत द्वेष वाटतो, वाईट वाटतं, पण सहयोगी आहे. पहिल्यांदा सहयोगावर सुरू करायचं. सहयोगी असले पाहिजेत पहिली गोष्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही पत्र लिहू लागाल तर परत तो जो राग आहे तो कुठेतरी येणारच. एखादं त्याच्यामध्ये असं वाक्य येईलच की ज्याच्यातनं तुमचा तो जो राग आहे तो झळकेल. मग परत दुसरं लिहावं, मग तिसरं लिहावं. करता करता जर 100 पत्र लिहिली तर एक पत्र असं निघेलच ज्याच्यामध्ये हा राग निघून गेलेला असेल. ज्या माणसावरती आपला राग आहे तिकडे आपण हृदय उघडून पाहिलं पाहिजे. त्याने जे केलं ते आपणही केलं आहे ना, मग कशाला त्याच्या रागवायचं? तो जर अशा रीतीने वागला आहे तर मी तशा रीतीने वागणार नाही. आणि खरोखर ते प्रेम करून पाहिलं पाहिजे.